हे कधी कधी जरा अतिच करतात ना, खूपच वियर्ड वाटतं ना हे सगळं. आय मीन हे असं एवढं सगळं आत्ता कोण करतं? पण तू लक्ष नको देऊस त्यांच्याकडे. माझ्याकडे लक्ष दे पण तू. नेत्रा, बेडरूम मध्ये आल्यापासून तू एकदाही पाहिलं नाहीयेस माझ्याकडे. बघ तरी माझ्याकडे. काय आहे यांचं? काय? आणि ब्लॅक कॉफी तर द्यायचीच राहिली म्हणून आली. आणि असं तर दूध असतं, पण ब्लॅक कॉफी तुमची लव्ह स्टोरीची विटनेस आहे ना, म्हणून ब्लॅक कॉफी. आता ब्लॅक कॉफी घ्या आणि मस्त सुहागरात करा. नेत्रा, चल आपण खाली हॉलमध्ये जाऊन बसूया. नाही 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 नाही, ये लास्ट टाइम दा. सॉरी सॉरी. हा, बाय बाय जी. नेत्रा, नेत्रा, बाय, गुड नाइट. बशीची खरंच गरज आहे का आज? तुम्हाला आधी तू पी, मग मी पितो. कॉफी गोड लागते आज.
नाही, नकोय मला. नेत्रा, सगळंच ऑकवर्ड झालं ना खूप. फ्रेंड्स, आपलं ठरलं होतं ना की आजपासून आपल्या नात्याचं नाव बदलेल, पण आपण आयुष्यभर एकमेकांचे बेस्ट फ्रेंडच राहायचं म्हणून. नाही तर तू तुझा वेळ घे, कम्फर्टेबल हो, आपण छान गप्पा मारूयात. आणि नेत्रा, मी आज तुला प्रॉमिस करतो, मी तुला कधीच कुठलीच गोष्ट फोर्स नाही करणार. फ्रेंड्स, फ्रेंड्स. बाय द वे, पूजेच्या वेळी तुला छान सुचलं. तुला सुचलं म्हणून आज पूजा झाली. पण तुला ऐनवेळी छान सुचतात ना अशा गोष्टी. मी ठेवते. मी ठेवतो. काय यांनी सगळीकडे फुलं टाकून ठेवलीत नुसती. नेत्रा, नेत्रा, ठीक आहेस का तू? मी पाणी देतो तुला. था पाणी घे. सावकाश सावकाश बाळा. नेत्रा, संकेत आला होता ना? काय दिसलंय संकेतात? काही वाईट संकेत होता का? मग काय दिसलं संकेतात? काही रोमॅन्टिक संकेत होता का? म्हणजे ते मागे तू संकेत आल्यानंतर गालावर हात ठेवायचीस तसं काही? साहेब, मग आपल्या हनीमून बद्दल काही संकेत होता का?
मी म्हणालो होतो ना तुला आपल्यात सरप्राईज असं काही उरणारच नाही. तुला संकेतात काही दिसलं असलं, चांगला वाईट कसलाही संकेत असला तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी आयुष्यभर तुझ्या सोबत असणार आहे, तुझा बेस्ट फ्रेंड म्हणून. लग्न झालं, लग्नानंतरची पूजा झाली. तू म्हणाली होतीस की लग्नानंतरचे सगळे विधी झाले की या लग्नाला पूर्णत्व येईल. काय झालंय? काहीच घडत नाहीये. काय चाललंय हे? कधी जाणार आहे नेत्राचा जीव? ते दोघं हनीमूनला सुद्धा जातील. हे सगळं व्यवस्थित सुरू राहील. मी आजी होईन पण नेत्रा मात्र जिवंत राहील. इंद्राणी, काही अर्थ आहे का याला? कधी जीव जाईल नेत्राचं सांग मला, की हे सगळं थोतांड होतं. शेखरला सामील नाही आहेस ना तू? बोल. अगं किती इम्पेशंट होतीस तू. तूच म्हणाली होतीस ना की गेली अनेक वर्ष पेशंटली सगळं काही तुझ्या मनासारखं घडण्याची वाट बघतेस तू. मग आता काय झालं? एक गोष्ट लक्षात ठेव, त्रिनयना देवीची भक्त असणं आणि तिचं वरदान घेऊन जगणं खूप कठीण आहे. आणि त्यासाठी काही गोष्टी पाळाव्याच लागतात. आणि जर नियम मोडले तर देवी शिक्षा सुद्धा देते. नेत्राला अजून तरी काही शिक्षा झाली नाहीये. नेत्राने नियम मोडलाय, तिला शिक्षा होणार. अगं त्रिनयना देवीच्या मंदिरात लग्न झालंय. मग देवळात लग्न झालं म्हणून काय झालं? मला एक सांग, लग्नात ज्या काही गोष्टी घडत होत्या त्या तू स्वतः बघितल्यास ना. एखादी गोष्ट जेव्हा घडत असते आणि त्यात अनेक अडथळे उभे राहतात, त्याचा अर्थ काय असतो? विघ्न येत आहेत म्हणजे लग्न होऊ नये असाच संकेत असू शकतो. त्रिनयना देवीचं वरदान असलेल्या मुलीच्या आयुष्यात विवाह योग नसतो. नेत्राने हा नियम मोडलाय, तिचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू अटळ आहे म्हणजे कदाचित ते दोघं आता बाहेर जातील तेव्हा तिथे तिला मृत्यू येऊ शकतो. थोडे दिवस थांब, तुला हवी ती बातमी मिळेल. बरं, उद्या अधोक्षजकडे जातोय आपण. नाही, जरा 2 दिवस थांब ग बाई, बघू नंतर. त्याच्या हाताला जखम झालीये आणि वेळच्या वेळी ड्रेसिंग केलं नाही तर इन्फेक्शन होईल, कळतंय का तुला? उद्या आपण अधोक्षजकडे जातोय. गुड मॉर्निंग मॅम, युअर कॉफी इज रेडी. साहेब, तुम्ही का घेऊन आलात कॉफी? मी आता जाणारच होते कॉफी आणायला. तुम्ही नका ना असं करत जाऊ. नेत्रा रिलॅक्स, कॉफीच आणली आहे ना. आणि तसंही मी ठरवलं होतं की आजची कॉफी अद्वैत राजाध्यक्षच बनवणार. साहेब नेत्रा, इतके महिने तू न चुकता मला कॉफी दिलीस, एक दिवस मी आणली तर काय बिघडलं? आणि आता तर काय, तू माझी बायको आहेस. सो कॉफी काय तुम्हाला काय म्हणाली होतीस आठवते? इथून पुढे आपल्यामध्ये तुझं माझं असं काही नसणार आहे. जे काही असेल ते आपलं असेल, हो ना? मग घे आपल्या कपमधून कॉफी, घे पटकन आणि मला सांग कशी झाली आहे. चीअर्स. चीअर्स. खूप छान झाली आहे. हो, थँक्यू. पण
कॉफी तूच छान बनवतेस. पण साहेब खरंच याची काही गरज नव्हती. नेत्रा, कॉफीच बनवली फक्त, त्याचा एवढा काय स्ट्रेस घेतेस तू? आणि जर मला माझ्या बायकोसाठी काही करावं वाटलं तर ते मी करणार. नेत्रा, इथून पुढे अख्खं आयुष्य आपल्याला एकत्र काढायचं. मला जर माझ्या बायकोसाठी काही करावं वाटलं तर ते मी करणारच ना. काय झाली का सकाळ? ची, येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं आधी आमचं सगळं महिला मंडळ आज इगतपुरीला जमणार आहे. तिथून आम्ही काही देवस्थानाला जाणार आहोत. अरे वा, आजी मजा आहे तुझी. तुला तर आवडतं ना फिरायला. हो ते आहेच, पण शिवाय तुझं लग्न व्यवस्थित व्हावं, सुखरूप व्हावं म्हणून मी देवाजवळ नवस बोलले होते, तोही फेडायचा आहे. बरं ऐक, तुम्ही आता जाताय ना तेव्हा छान मज्जा करा. इकडे यायची घाई करू नका. यांची काळजी रुपाली आणि केतकी घेतील, त्यांना सांगितलंय तसं. आजी सांभाळून जा. हो, तुम्ही पण सांभाळून जा. चल, मी तुला खाली सोडायला येतो. बर, तुम्ही केव्हा निघताय आणि कसे निघताय? आम्ही इथून कारनी जाणार आणि मग मुंबईहून फ्लाईटनी. बर. आज प्रवासात काही होणार आहे का देवी आई? अद्वैत साहेबांना काही होऊ नको देऊस. बंटी हा बाहेर गेला होता का कुठे? काय अवस्था झाली बघ याची. केवढा चिखल लागलाय. बंटी, बंटी तू तू बाहेर गेला होतास? पण अगं बाहेर कसं जाईल? मी कुलूप लावलंय दाराला. तू हे काय प्रकारे? चिखल कसा आला? चिखल कसा आला? अनिल मात्र आलेला. तो घेऊन गेला मला ग्रंथ शोधायला. नीट सांग मला, कोणी आलं होतं घरात की तू बाहेर गेला? काय झालं नक्की? चिखल कसा लागलाय? खरं बोलतोय मी. अनिल मात्रे आला होता. हे बघ मी शेवटचं विचारते हा तुला. मला नीट सांग काय झालंय नक्की? तू कसा गेलास बाहेर? कुलूप होतं दाराला का कोणी आलं होतं? मला सांग. मी लाडू देणार नाही बंटी तुला. लाडू पाहिजे. खरं बोलतो मी. अनिल मात्रे आला होता. अनिल मात्रे खड्डा खाण्याला, ग्रंथ खड्ड्यात ग्रंथ शोधायला आम्ही
आणखीन काय काय लपवून ठेवलंयस तू माझ्यापासून? आपल्या दोघींव्यतिरिक्त आणखीन तिसरं कोणीतरी इथे येते, हो ना? अगं कसं येईल कोणी? कुलूप लावते ना मी घराला, येईल कसं? पण मग हा चिखल कसा? चमत्कार झाला का जादू झालीये? तेच कळत नाहीये, भणभणलंय डोकं माझं. काय काय प्रकार आहे हा? चिखल कसा आला मला खरंच कळत नाहीये. ह्याचं चिखल आधी साफ करायला हवं. अगं जखमेला इन्फेक्शन होईल त्याच्या. करते मी, करते. चल बंटी, लाडू हवाय ना? उठ. लाडू 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 पाहिजे, लाडू. आणि आणि अनिल अनिल मात्र अनिल हो मात्र सगळं ठीक आहे, ते गप्प बस. खड्डा. गप्प बस तू. लाडू हवेत ना? लाडू. चल चल हात धुवायचं. चल तिकडे. चल चल चल. काय प्रकार आहे हा सगळा? ग्रंथाचा आणि अधोक्षरचा काहीतरी संबंध आहे नक्की.